नमस्कार मित्रांनो. एस क्लास एज्युकेशनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. उद्यापासून 12वीची बोर्ड परीक्षा सुरू होते आहे. बापरे! 12वीची परीक्षा म्हणजे केवढं टेन्शन आलं आहे. म्हणजे बोर्डाची परीक्षा. किंबहुना ना आपल्याला आपल्यापेक्षा इतर लोकांना बघून टेन्शन जास्त येतं. म्हणजे 4 लोकं येऊन सांगतात, की "अरे उद्या तुझी परीक्षा आहे. अभ्यास झाला की नाही? 12वीची परीक्षा आहे." म्हणजे असं होतं, की "अरे खरंच परीक्षा आहे का उद्या आणि माझा अभ्यास झालाय का नक्की?" म्हणजे आपल्याकडे पाहून नाही, इतरांचं ऐकून आपल्याला टेन्शन येतं. तर हे सगळ्यांबाबतीत होतं आणि परीक्षेचं टेन्शन आलं असेल तर प्लीज स्वतःला काम करा. तुम्ही जो काही अभ्यास केलेला आहे, तुम्हाला जर असं वाटतं की अजूनही माझा अभ्यास झाला नाही आहे, तर तुम्हाला एक छोटंसं फॅक्ट सांगते किंवा कटू सत्य सांगते. कधीच कोणाचाही अभ्यास होत नाही. तो कितीही हुशार असला किंवा अगदी टॉपर जरी असेल, तरी पण त्याचा अभ्यास कधीच पूर्ण होत नाही. सो जो काही तुम्ही अभ्यास केलाय तो पुरेसा आहे, सफिशियंट आहे आणि असा एक विश्वास ठेवा की तुम्ही जो काही अभ्यास केलाय त्यातलंच तुम्हाला एक्झाममध्ये येणार आहे आणि तेच तुम्हाला लिहायचं आहे. सो तुम्ही जो काही अभ्यास केलाय, जितकाही अभ्यास केलाय त्याच्यावर विश्वास ठेवा. अगदी शांत राहा. खूप टेन्शन घ्यायची गरज नाहीये. अरे, तुम्ही आत्तापर्यंत कितीतरी परीक्षा दिलीत. म्हणजे 1ली पासून 10वीची बोर्डाची परीक्षा दिली आहे, 11वीची परीक्षा दिली आहे. म्हणजे एवढ्या सगळ्या परीक्षा दिल्यात. आता ही 12वीची परीक्षा, एवढं काहीच त्याच्यामध्ये अवघड नाहीये. जशी तुम्ही दरवर्षी वार्षिक परीक्षा देता, ज्याप्रमाणे तुम्ही दरवर्षी 6माही परीक्षा देता, त्याचप्रमाणे ही 12वीची बोर्डाची परीक्षा आहे. याच्यामध्ये वेगळं असं काही कुठलं एलियन वगैरे असं काही येणार नाहीये. त्याच्यामुळे प्लीज लोड घेऊ नका. ही पण परीक्षा सेम तीच असणार आहे. तुम्ही ज्याप्रमाणे 10वीला परीक्षा दिली होती बोर्डाची, सेम त्याच प्रकारचे आन्सर शीट असणार आहे. अर्थात सिलेबस वेगळा आहे, बट आन्सर शीट त्याच प्रकारची असणार आहे. तुम्ही पण तेच आहात. बेंचच असणार आहेत. त्याच्यावरच बसून लिहायचं आहे. सो अजिबात लोड घेऊ नका. काहीही वेगळं नसणार आहे. तुम्हाला ऑलरेडी ऑलमोस्ट 11 ते 12 वर्षांचा परीक्षेचा एक्सपिरियन्स आहे. सो टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. आय नो की हे बोलायला खूप सोपं आहे, बट जेव्हा आपण त्या पोझिशनवरती असतो, अजूनही जेव्हा मी कुठल्याही परीक्षेला जाते, तेव्हा धाकधूक होतेच. सो हे खूप कॉमन आहे. बट तरीसुद्धा स्वतःला जितकं तुम्ही शांत ठेवू शकाल तेवढं ठेवण्याचा प्रयत्न करा. आता उगाच लास्ट मोमेंटला खूप जास्त गडबडून जाणं, टेन्शन येणं आणि त्याच्यामुळे असं वाटतं की मी पास होईन की नाही किंवा माझं पुढे काय होईल आणि माझा अभ्यासच नाही झाला वगैरे वगैरे हे सगळं टेन्शन जर येत असेल तर प्लीज स्वतःला शांत करा. तुम्ही जो काही अभ्यास केला इंग्लिशचा तेवढा सफिशियंट पुरेसा आणि इनफ आहे आणि त्यातलंच तुम्हाला एक्झाममध्ये येणार आहे. सो तेवढा अभ्यास पुरेसा आहे. अजून जर लास्ट मोमेंटला काही रिवाईज करायचं असेल तर साधारणतः 10 वाजलेत. उद्या तुमचा लवकर पेपर आहे त्याच्यामुळे तुम्हाला अर्थात थोडं लवकर वगैरे उठायचं असेल, तयारी करायची असेल, सेंटर वगैरे सगळं बघायचं असेल, तर त्याच्यामुळे एकदा लास्ट फक्त पुस्तक पालथं घाला. नॉव्हेल शक्यतो रीड करण्याचा प्रयत्न करा. कारण बाकी सगळ्यासाठी तुम्हाला ईझी आहे. सगळे उतारे-पितारे येणार आहेत. पण नॉव्हेलला असं काही नाही आहे. त्याच्यामुळे ट्राय करा की तुम्ही एकदा नॉव्हेलची उत्तरं जी आहेत तर ती फक्त वाचून घ्या. अजिबात आठवत नाही आहे, स्ट्रेस वगैरे द्यायची गरज नाही आहे. फक्त एकदा वाचायचं आहे. ज्याप्रमाणे आपण लिटरली स्टोरी वाचतो त्याप्रमाणे तुम्हाला फक्त वाचायचं आहे. काहीही लोड न घेता फक्त वाचत जा. आणि सगळी उत्तरं वाचा जेवढी पण डायजेस्टमध्ये आहेत फक्त वाचा. एक 7 ते 8 काहीतरी पानं असतील तर ती फक्त वाचत जा आणि काहीही जास्त हे करू नका. फक्त एवढंच की विदाऊट टेन्शन घेता, काहीही ओव्हर थिंकिंग न करता कॉन्सन्ट्रेशनने वाचा. उद्या तुम्हाला ते आठवणारच. ठीक आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आता परीक्षेदरम्यान काय करायचं? त्याच्या आधी मी सांगते की परीक्षेला जाण्याआधी काय करायचं? सगळ्यात पहिली गोष्ट प्लीज हॉल तिकीट विसरून जायचं नाही. हॉल तिकीट घेऊन जायचं आहे. चुकून जरी तुम्ही हॉल तिकीट विसरलात आणि उद्या तुम्हाला सेंटरवरती उशीर झाला तर तुम्हाला आतमध्ये घेणार नाहीत. सो एवढी मेहनत वाया जाईल. त्याच्यामुळे प्लीज हॉल तिकीट आत्ताच बॅगमध्ये भरा. 1-2 झेरॉक्स काढून ठेवा. इन केस तुमच्या ओरिजिनल हॉल तिकीटला काही झालं, मिसप्लेस झालं तर ॲटलीस्ट झेरॉक्स तरी असावी. सो झेरॉक्स काढून ठेवा. एखादी झेरॉक्स घरी पण ठेवा. इन केस कुठे बॅग मिसप्लेस झाली तर तुम्हाला घरून कोणीतरी ते हॉल तिकीट प्रोव्हाईड करेल. असं काहीतरी सिच्युएशन काही पण होऊ शकतं. वी कांट से उद्या काय होईल. सगळं पॉझिटिव्हच विचार करायचे पण ज्या काही कंडिशन्स होऊ शकतात उद्या त्याला प्रिपेअर राहा. सो एखादी झेरॉक्स घरी ठेवा. एक स्वतःजवळ ठेवा. ओरिजिनल हॉल तिकीट ठेवा. दुसरी गोष्ट कॉलेजचं आय-डी कार्ड सोबत ठेवायचंच आहे. ते कोणीही विसरायचं नाही आहे घरी. आय-डी कार्ड सोबत ठेवायचं आहे. जर तुमच्या कॉलेजला प्रॉपर युनिफॉर्म असेल तर ट्राय करा की तुम्ही ते घालून जाल. युनिफॉर्म नाही आहे, फक्त जॅकेट वगैरे असतं काही कॉलेजेसला तुम्ही ते घालून जा किंवा तुम्ही सिव्हिल ड्रेसमध्ये गेला तरी पण चालेल. तुम्हाला कोणी बाहेर वगैरे काढणार नाही आहे. फक्त एवढंच की तुमच्याकडे आय-डी कार्ड असलं पाहिजे, स्वतःचं प्रूफ असलं पाहिजे आणि हॉल तिकीट असलं पाहिजे. शक्यतो युनिफॉर्म घालून जा, कंपल्सरी नाही आहे. दुसरी गोष्ट प्लीज जरा आई आपल्याला सांगते ना एक्झामच्या आधी की बाळा पेन्सिल व्यवस्थित ठेव. 4-5 4-5 नाही खूप जास्त होतात. 1-2 पेन्सिल्स घे, 1-2 पेन घे. तर त्याप्रमाणे सगळं घेतलंय का बघा त्या पाऊचमध्ये. जास्त काही लागणार नाही आपल्याला इंग्लिशचा पेपर असल्यामुळे फक्त पेन्सिल, इरेजर, स्केल आणि पेन एवढं फक्त घेऊन जायचं पाण्याची बॉटल तुम्ही घेऊन जाऊ शकता ते अलाउड आहे. शक्यतो ट्रान्सपरंट बॉटल असेल ते तितकं बघा कारण मोस्टली मेटलच्या बॉटल्स काही सेंटर्समध्ये अलाउड नाही केल्या जात. सो ट्रान्सपरंट बॉटल घेऊन जा प्लास्टिकची. रायटिंग पॅड जर तुम्ही नेणार असाल तर ते ट्रान्सपरंटच
असावं. कलरचं अजिबात अलाउड करत नाहीत. सो ट्रान्सपरंट प्लास्टिकचं रायटिंग पॅड असेल तरच अलाउ केलं जातं. नसेल तर बऱ्याचशा कॉलेजेसमध्ये बेंचेस चांगले असतात. सो मे बी तुम्हाला त्याची गरज नाही पडणार. बट वी कांट से की आपल्याला कसा बेंच येईल. त्याच्यामुळे एकदम ट्रान्सपरंट रायटिंग पॅड घेऊन जा. आत्ता या मोमेंटला अवेलेबल नसेल तर जे असेल ते घेऊन जा. उद्या तुम्ही चाललात तुमच्या कॉलेजमध्ये तर ठीक आहे. नसेल तर मग तुम्हाला एक दिवस ॲडजस्ट करावं लागेल. नेक्स्ट वेळेस तुम्ही इफ यू कॅन अरेंज, तुम्ही अरेंज करू शकत असाल तर एखादा रायटिंग पॅड ट्रान्सपरंट अरेंज करा. ठीक आहे. सो हे सगळं बॅगमध्ये भरून ठेवा. मोठी स्केल तुमच्याकडे असेल मेटल किंवा प्लास्टिकची तर ती पण घ्या. लाईन्स वगैरे ड्रॉ करायला तुम्हाला त्याच्याने उपयोगी पडेल. दुसरं आहे, तुम्हाला माहिती असेल एक स्केल येते प्लास्टिकची, त्याच्यामध्ये वेगवेगळे आकार असतात. सर्कल, ट्रायंगल वगैरे वगैरे शेप्स असतात. तुमच्याकडे असेल तर घेऊन जा. नवीन वगैरे घ्यायची गरज नाही आहे. ते तुम्हाला माइंड मॅप वगैरे काढताना जास्त वेळ जाणार नाही, कारण त्याच्यामध्ये ऑलरेडी म्हणजे आकार असतात. सो तुम्ही त्याच्या अकॉर्डिंगली ते माइंड मॅप्स बनवू शकता. अगदी गरजेचं नाही आहे, पण असेल घरात तर घेऊन जा. ठीक आहे. सो हे तुम्ही अशी बॅग भरणार आहात साधारणतः. आय होप तुम्ही सगळ्या गोष्टी कव्हर केलेल्या आहेत. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे की परीक्षेदरम्यान काय करावं. ॲज यू ऑल नो की तुम्हाला थोडंसं लवकर जायचं असतं सेंटरमध्ये. तिथे गेल्यानंतर एक खूप असा गोंधळ किंवा टेन्स्ड कंडिशन असते, कारण प्रत्येकजण काही काही विचार करत असतो, प्रत्येकजण टेन्शनमध्ये असतो. सो ट्राय करा की तुम्ही कोणासोबत काहीही निगेटिव्ह बोलणार नाही. असं जाऊन अरे मेरा तो कुछ भी नहीं हुआ पढ़ के, तेरा हुआ क्या, असं करून निगेटिव्ह नाही बोलायचं आहे. तुम्ही जो काही अभ्यास केला आहे तो तुम्हाला माहिती आहे आणि तुमच्याजवळच ठेवायचा आहे. जे काही बोलायचं पॉझिटिव्ह बोला. अरे पेपर अच्छा आएगा, अच्छा जाएगा, असं काहीतरी बोला. उगाच निगेटिव्ह बोलू नका. माइंडला निगेटिव्ह इन्स्ट्रक्शन्स अजिबात द्यायच्या नाही आहेत. ठीक आहे. सो जे काही बोलाल पॉझिटिव्ह बोला. भले कसं पण असू दे, पण पॉझिटिव्ह बोला. दुसरी गोष्ट, एक्झाम सेंटरमध्ये गेल्यानंतर प्लीज बुक खोलून तिथे रिव्हिजन करू नका, कारण तेव्हा कसं होतं खूप जास्त गोंधळ असतो. मग आपल्याला जे येतं तेही आपल्याला आठवत नाही आणि मग असं होतं की अरे मला काहीच का आठवत नाही आहे, वाय एम ब्लँक. मग असं होतं की मी का ब्लँक झाली आहे, मलाच काही येत नाही आहे, सगळ्यांना सगळं येतं आहे. सो असं काही होत नाही. तुम्हाला सगळं तुमच्या ब्रेननी इन्फॉर्मेशन स्टोअर करून ठेवली आहे. त्याच्यामुळे त्याला अजून लोड देऊ नका. बिचारायला शांत राहू द्या जरा. त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही तुमच्या बेंचवरती बसणार आहात, शक्यतो पाण्याची बॉटल खाली किंवा लांब ठेवा, जेणेकरून ती पडणार नाही. आणि इन केस तुम्ही डेस्कवरती वगैरे ठेवलं तर पाणी वगैरे सांडू नये कुठे, अशी साधारणतः बॉटल ठेवायची आहे. कारण परत ते पाणी वगैरे सांडलं मग तुम्ही घाबरणार, असं काही नको. तुम्ही ऑलमोस्ट 12th आहात. सो तुम्हाला एवढं म्हणजे सांगायची गरज नाही, बट तरी पण मला असं वाटलं सो मी सांगते. दुसरी गोष्ट, जेल पेन प्लीज यूज करू नका. बॉल पेन यूज करायचा आहे, इदर ब्लॅक ऑर ब्ल्यू पेन. शक्यतो जेल पेन कसं होतं, खूप स्टँडर्ड कंपनीचा वगैरे असेल आणि तुम्ही त्याला यूज टू आहात, त्याच्याने शाई स्प्रेड होत नाही किंवा काय म्हणूया आपण त्याला, पाण्याने स्प्रेड होणार नाही किंवा उडून वगैरे जाणार नाही. असा पेन असेल तर यू मे, बट शक्यतो नका यूज करू. बॉल पेन इज बेस्ट. आणि तुमच्या उत्तरपत्रिकेमध्ये इन्स्ट्रक्शनमध्ये पण लिहिलेलं असतं की काळ्या किंवा निळ्या बॉल पेनने पेपर लिहायचा आहे वगैरे. सो ट्राय करा की तुम्ही बॉल पेनच यूज कराल. तर जेव्हा आपण आपल्या त्या एक्झामच्या बेंचवरती बसतो तेव्हा मी काय करायचे किंवा अजूनही मी एक्झाम्स देताना काय करते, तर 10 मिनटं आधी बसायचं, अगदी शांत बसायचं, डोळे बंद करायचे, अजिबात आसपास काय चाललंय, कसं चाललंय, काय माहिती नाही आहे. जोपर्यंत आपल्याजवळ उत्तरपत्रिका येत नाही की त्याच्या आधी 10 मिनटं तुम्हाला हे सगळं करायचं आहे. सो डोळे बंद करायचं. तुम्हाला काही एक्झामचं नाही आठवलं तरी पण चालेल, फक्त डोळे बंद करायचं. कुठलेही देव ज्याला तुम्ही मानत असाल किंवा कुठलीही ती एनर्जी, जर तुम्ही देवाला मानत नसाल तर कुठलीही ती एनर्जी ज्याला तुम्ही मानता, अशी काहीतरी एनर्जी असेल ना, स्पिरिच्युअल एनर्जी आहे, कुठली तरी एनर्जी आहे. डोळे बंद करायचं. त्या एनर्जीची एखादी तुम्हाला हवी असेल तर प्रार्थना म्हणू शकता. मी वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा, असं म्हणायचं. तुम्ही कुठलीही एखादी प्रेयर किंवा काही पण म्हणू शकता. जर तुम्हाला याच्यामध्ये विश्वास नसेल तर फक्त डोळे बंद करून बसू शकता. ठीक आहे. आणि याच्यामुळे काय होतं, डोळे बंद करून शांत बसल्याने पाय अजिबात हलवायचे नाहीत. पेन टक 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 असं काही करायचं नाही. अगदी शांत, एकदम शांत बसायचे. याच्याने काय होतं की आपण रिलॅक्स झाल्यामुळे त्या ब्रेनपर्यंत नीट ऑक्सिजन जातो. त्याला कळतं की शांत राहायचं आपल्याला. आणि जेव्हा ब्रेन शांत होतं तेव्हा आपोआप सगळ्या गोष्टी अॅनलाईज केल्या जातात ब्रेनमध्ये. आपोआप हे सगळं होत असतं. आणि तुम्हाला पेपर लिहिताना कुठलीही गडबड होणार नाही. अक्षर व्यवस्थित काढलं जाईल. काही चुकणार नाही. आणि सगळं तुम्ही नीट लिहू शकाल. ठीक आहे. सो प्लीज हे प्रॅक्टिस करा. 10 मिनटं फक्त तुम्हाला द्यायचं. इकडे तिकडे बघण्यापेक्षा किंवा पाय वाजवणं, पेन वाजवणं, हे ते काहीतरी करणं. कारण मी बघितलं एक्झाम सेंटरमध्ये जेव्हा आपण असतो ना, तेव्हा बरेच जण पाय वाजवतात कॉन्स्टंटली, टक 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 टक. हात वाजवतायत, पाय वाजवतायत, बेंच हलवतायत, व्हॉटएव्हर जे काय करतात ते. सो हे सगळं नाही करायचं तुम्हाला. फक्त शांत बसायचे. जी काही एन्झायटी आहे, स्ट्रेस आहे, ते सगळं निघून जाण्यासाठी काहीतरी करायचं आहे. जर तुम्हाला खूपच भीती वाटते किंवा टेन्शन आलं आहे, तर स्वतःला सांगा की मी जो अभ्यास केला आहे त्याचाच पेपर येणार आहे. मला सगळं काही लिहिता येणार आहे. मी पेपर खूप छान लिहिणार आहे आणि मला सगळं येतं. ठीक आहे. मलाच येतं असं म्हणणं ते ओव्हर कॉन्फिडंट आहे, पण मला सगळं काही येतं हे म्हणणं हे कॉन्फिडन्स आहे. ठीक आहे. सो इथपर्यंत तुम्हाला सगळं करायचं आहे. उत्तरपत्रिका आल्यानंतर
झाल्यानंतर पहिली गोष्ट तुम्ही त्याच्यावरती सगळे तुमचा नंबर जो काही आहे तो प्रॉपरली लिहा. प्लीज नंबरमध्ये मिस्टेक्स करू नका. जो काही सीट नंबर आहे तुमच्या हॉल तिकीटवर पाहायचा आहे आणि आहे असा बरोबर उतरवायचा आहे. हॉल तिकीटवर नंबर लिहिण्याआधी तुमचा पेन चालतोय की नाही ते बघा, कारण ओव्हरराईट करायचं नसतं. ठीक आहे. सो हॉल तिकीटचा नंबर डायरेक्टली लिहिण्याआधी आधी डेट वगैरे काहीतरी लिहून पहा, जेणेकरून तुमचा पेन व्यवस्थित चालतोय की नाही ते तुम्हाला कळेल. आणि मग तुम्ही हॉल तिकीटचा नंबर लिहा, नाव, गाव सगळं जे काय आहे ते लिहायचं आहे. कुठेही मिस्टेक्स करू नका, कारण ते अलाउडच नाही आहे. आणि खूप स्ट्रिक्टली जर असेल तुमचं कॉलेज किंवा तुमचं सेंटर, तर तुम्हाला नवीन पेपर पण नाही मिळणार. सो प्लीज लिहिताना आधी प्रॅक्टिस करून जा घरातून, एकदा दोनदा नंबर लिहायची. नाव वगैरे सगळं लिहायचं आहे प्रॉपरली. ते झाल्यानंतर तुम्हाला सगळं पूर्ण पहिलं पान भरल्यानंतर होलोग्राफ स्टिकर, ते अजून काही बारकोड वगैरे सगळं लावून झाल्यानंतर मग तुम्हाला पान बदलायचं आहे. सगळ्या लाईन्स वगैरे ड्रॉ करायच्या आहेत आणि जेव्हा बेल होईल तेव्हा तुम्हाला पेपर लिहायला घ्यायचं आहे. पेपर लिहा. काही येत नसेल तरी तिथे काहीतरी लिहून या. कारण मोस्टली कसं होतं बोर्ड्समध्ये ना, कधी-कधी तुम्ही काही पण लिहिलं तरी पण तुम्हाला ॲटलीस्ट अर्धा, एक तरी मार्क मिळतो. म्हणजे ऑब्व्हियसली इंग्लिशमध्ये आणि विषयाला अनुसरून असलं पाहिजे. पण तुम्हाला जे काही त्या विषयाबद्दल माहिती आहे काहीतरी लिहून या. म्हणजे शेवटच्या मिनिटापर्यंत काहीतरी लिहून यायचं. कारण बोर्ड्समध्ये तुम्हाला मार्क्स दिले जातात. इट्स नॉट एम-सी-क्यू एक्झाम. पर्सनल ओपिनियनमध्ये तुम्हाला नाही आठवत आहे, नाही कळते काय लिहायचं, काही पण लिहून या. त्या पॅसेजमधल्या एखाद दुसऱ्या ओळी कसा पण कुठून पण अरेंज करून लिहून या. तुम्हाला मार्क्स काहीतरी मार्क्स मिळणार. ठीक आहे. आय डोंट से की पूर्ण मार्क्स मिळतील, पण काहीतरी मार्क्स तुम्हाला मिळणार. ठीक आहे. सो अगदीच काही येत नाहीये, नॉव्हेलमध्ये पण अगदीच काही आठवत नाहीये. तुम्हाला जे काही आठवते त्या प्रश्नाला धरून काहीच आठवत नाहीये. त्या नॉव्हेलमधली कुठलीतरी वेगळीच ओळ किंवा कुठलंतरी वेगळं सूत्र आठवते. जे काही आठवते ते लिहून या. रायटिंग स्किल आहे, तुम्हाला माहिती नाही फॉर्मॅट कसा आहे किंवा काय लिहायचंय. तुम्हाला जे आठवेल ते लिहून या. तुम्हाला 4 पैकी ॲटलीस्ट 1 ते 2 मार्क्स तरी मिळणार. म्हणजे काहीच न मिळण्यापेक्षा काहीतरी मिळतंय हे महत्त्वाचं आहे. ठीक आहे. सो त्याच्यामुळे प्लीज ते ट्राय करा. आणि बाकी तुम्हाला सगळं येतंय. पेपर खूप छान जाणार आहेत. जर तुम्ही रायटिंग स्किलबद्दल अजून काहीच वाचलं नसेल, काहीच केलं नसेल, तर मी एक व्हिडिओ तुम्हाला सांगते. तो व्हिडिओ पहा. त्याची लिंक तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये पाहायला मिळेल. सगळे रायटिंग स्किलचे टॉपिक्स मी कव्हर केलेले आहेत. सगळं डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. एकदा फक्त तो व्हिडिओ ऐका. तुमचं रायटिंग स्किलचे सगळे डाऊट्स क्लिअर होतील. आणि बाकी जर तुम्हाला ॲप्रिसिएशन वगैरे एकदा वाचायचं असेल, तर ते एकदा वाचून झोपू शकता. शांत झोपा आणि सकाळी बॅग आत्ताच भरून ठेवा आणि सकाळी सकाळी घेऊन जा. पेपर छान लिहून या. ओके. सो आय नो की तुम्हाला सगळं येतंय. तुम्ही खूप छान पेपर लिहिणार आहात. थँक यू सो मच हे सगळं ऐकल्याबद्दल. बेस्ट ऑफ लक फॉर युअर एक्झाम्स अँड बाय बाय.